आणि आता इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीच्या दरात 4,000ने घसरण झालेली आहे. दरम्यान महायुती सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही असा हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी केला. सांगलीच्या भाजी मार्केटमध्ये काकडी, गवार, वाटाणा, कांदा, पात यांची आवक घटल्यानं दरात वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे भाजीपाल्याचे दर मात्र कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वाशिमच्या बाजारात तुरीला केवळ 7,000 रुपये दर मिळतोय. मागील वर्षीच्या तुलनेत तुरीच्या दरात 4 ते 5 हजारांची घसरण झाल्यानं शेतकरी संकटात सापडला. पैनगंगा नदीवरील 10 बॅरेजेसमधील पाणी पातळी घटल्यानं त्याचा थेट परिणाम रब्बी आणि आगामी उन्हाळी पिकांवर होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पालघरमध्ये प्रसूती झालेल्या महिलेला आपल्या बाळावर उपचार करण्यासाठी पालघर ते जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. त्यामुळे पालघरमधील आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार समोर आला. हिंगोली शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल सुरूच नाही. जवळपास 24 वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख चौकात सिग्नल बसवण्यात आले, मात्र काही दिवसांनी ते बंद पडले. चौकात वाहतुकीचा खोळंबा होत असूनही सिग्नल मात्र धुळखात असल्यानं नागरिकांनी सिग्नल दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. चिपळूणच्या एसटी आगाराच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर गवत उगवलं असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. जळगाव जिल्ह्यातील 10 पत्रकारांना दर्पणकार पुरस्काराने गौरवण्यात आले. तसंच पत्रकारांना हेल्मेटचे वितरण करण्यात आलं. या सोहळ्याला लोकमतचे संपादक संजय आवटे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू होण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कुटे यांनी दिली आहे. त्यामुळे विमानातून प्रवास करण्यासाठी सोलापूरकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. हिंगोलीच्या उमेद अभियानाच्या वतीनं विभागस्तरीय मिनी सरस या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. बचत गटाच्या वतीनं उत्पादित वस्तू विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. वर्ध्यात मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने वर्धा श्रमिक पत्रकार संघाचा 4था स्तंभ पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात खासदार अमर काळे, माजी खासदार रामदास तडस, विजय जावंदिया, सुधीर दिवे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. खेडच्या वापगाव किल्ल्यावर महाराजा यशवंतराव होळकर यांचा 225वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला आणि यावेळी गंजी नृत्य आणि धनगरी वाद्यांच्या तालात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अमरावती जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीनं तंत्र प्रदर्शनाचं आयोजन केलं जाते. यंदा संत गाडगेबाबा महाविद्यालयात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. याचं उद्घाटन खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रदर्शनात 162 मॉडेल सादर करण्यात आले. चोपडा शहरात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते आज कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोनवणेंनी कापसाच्या खरेदी निकषाबाबत काही बदल करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि मंत्री रक्षा खडसेंशी संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांनी सोनवणेंचा सत्कार केला. अवैध गोळीबार प्रकरणी कैलास फडसह इतर 2 जणांच्या पिस्तूलचे लायसन्स रद्द करण्यात आले. अंजली दमानिया यांनी फड यांचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. दरम्यान या संदर्भात आता पोलीस अधीक्षकांकडून कारवाई करण्यात आली. रायगड जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं समोर आलंय. जवळपास 81,000 मेट्रिक टन उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे रायगडमधील मच्छीमार बांधव चिंतेत आहेत. महाराष्ट्रात पोलीस दलाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अमरावती पोलीस आयुक्तालयात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. चिपळूण इथल्या चिंचनाकामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं सौंदर्य खुलणार आहे. चौकात कारंजा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जुना कृत्रिम धबधबा तोडून तिथे नवीन कारंजा लावण्यात येणार आहे. शहादा शहरात किरकोळ वादातून एका तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याच घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी बंदची हाक दिली. येवल्याच्या आडगाव भागात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला आणि या छाप्यात 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात. मुलुंडच्या जंगलातून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. इंस्टाग्राम लाईव्हवरून या तरुणाने शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली होती. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवाद्यांनी IED स्फोट घडवला आणि या स्फोटात 9 जवान शहीद झालेत. जवानांचं वाहन उडवल्यानं शहीदांचा आकडा वाढण्याची शक्यता आणि या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवाद्यांनी मोठा हल्ला केला. हा IED स्फोट इतका भीषण होता की जवानांच्या वाहनांचा पुढचा भाग
22 फूट उंचावर झाडावर अडकलेला दिसला. गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असा आमिष दाखवून एका कंपनीने तब्बल 3 लाख लोकांना 500 कोटींचा चुना लावलाय. टोरेस लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा गंडा घातल्याचं समोर आले. पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. भाईंदरच्या रामदेव पार्क भागातही ब्रांच असलेल्या टोरेस कंपनीने आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या शोरूममध्ये पैसे वाढवून देण्याचा आमिष देऊन फसवणूक केली. शोरूम बंद झाल्याने ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात आली. दादरमधील टोरेस ज्वेलर्सच्या ब्रांचमध्येही पैसे वाढवून देण्याचा आमिष देऊन कंपनीने अनेक लोकांना लाखोंचा गड्डा घातला. दरम्यान फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं टोरेस ज्वेलर्स बाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे. पैसे परत मिळावे यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. भारतात HMPV व्हायरसचे 3 रुग्ण आढळलेत. बंगळुरूत दोघांना, गुजरातमध्ये एकाला HMPVची लागण झाली आहे. सरकारच्या आरोग्य विभागानं तिघांचेही नमुने तपासणीसाठी पाठवले. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेत आहेत. बैठकीत HMPV विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा करणार आहेत. चीनमध्ये कोरोना सदृश्य ह्युमन न्यूमो व्हायरसने उच्छाद मांडला आणि या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभागही अलर्ट झाला. घाबरू नका पण सावध राहा अशा सूचना आरोग्य विभागाने राज्यातील नागरिकांना केलेल्या असून सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज. भाजप आमदार सुरेश धस देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत. थोड्याच वेळात सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री फडणवीस सध्या सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित आहेत. त्यामुळे आता सुरेश धस आज पुन्हा एकदा फडणवीसांची भेट घेण्याकरता का जात आहेत? गेल्या 2-3 दिवसात ते 2 वेळेस देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता गेलेले आहेत. एकदा जर आपण पाहिलं या प्रकरणात आपण लक्ष घालावं, चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली होती. आणि दुसऱ्या वेळेस विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी या मागणीचं पत्र त्यांनी देऊ केलं होतं. यानंतर आपण पुढे बघणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट. दिंडोशी मतदारसंघात निर्माण झालेल्या पाणी समस्येबाबत आमदार सुनील प्रभू आक्रमक झाले. पाणी टंचाई विरोधात महानगरपालिकेवर मोर्चा काढत सुनील प्रभूंनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला. ठाण्यात वंजारी समाजाकडून निदर्शनं करण्यात आली. वंजारी समाजाची बदनामी केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमाने यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. गोंदियातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. अनेक मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. नागपुरात काँग्रेसच्या बंटी शेळके यांनी NIT मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केलं. नागपुरातील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यात आला. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी संतप्त नागरिकांनी बीडमध्ये संविधान बचाव आक्रोश मोर्चाला सुरुवात केली. यावेळी शेकडो लोक निषेधार्थ रस्त्यावर उतरले. मनमाडमध्ये धावत्या ट्रकने 2 शाळकरी मुलांना चिरडलं आणि या अपघातात दोन्ही विद्यार्थी जागीच ठार झालेत. शाळा सुटल्यानंतर दोन्ही विद्यार्थी घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. धुळेच्या साक्री तालुक्यातील मसदी शिवारात दारूच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान पोलिसांनी कारवाई केलेल्या कारमधून 77 लाखांचा विदेशी दारूचा साठा जप्त केलेला. मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगावच्या म्हाळदे पुलावर पोलिसांनी सापळा रचून एक कंटेनर पकडला. त्यातून 63 लाखांच्या किमतीचा गुटख्याचा अवैध साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. पारधी समाजाच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली. यात 4 जणांचा मृत्यू झाला. यात 3 पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं.